माझ्या इथे सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. याला बाबा करून ठेवलं. बाबा महिला येता 100% टॅक्स भरतात, काय अडचण नाही. 5,000 आम्ही घेतो, पण लोकांसाठी सुविधा पण तशाच आहे. काय सुविधा आहे? कधी एकदा डोळ्याने बघा, येऊन बघा, प्रत्यक्ष पहा. तुमच्या नगर औरंगाबाद रस्त्यावर गाव आहे माझं, वाळूज बजाज कंपनीच्या समोर. काय सुविधा आहे? 4 नळातून पाणी येतं ताई माझ्या गावात. 4 नळातून, एक नळ नाही, 4. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट नळ बंद नाही. पहिल्या नळातून पाणी येतं ते साधं धुण्या भांड्याला. दुसऱ्या नळातून पाणी येतं ते जायकवाडी धरणावरून नेलेलं फिल्टर पाणी येते, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावा लागत नाही, 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटर, ह्याच क्वालिटीचं पाणी. याच्यापेक्षा थोडं जास्त चांगलं मी चालेल ना सांगतो. माझं पाणी हे पाणी तपासून पहा, याच्यापेक्षा माझं पाणी चांगलं आहे. माझ्या इथे सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे, माणसाच्या नावावर नाही. याला बाबा करून ठेवलं. बाबा महिला येता 100% टॅक्स भरतात, काय अडचण नाही. 5,000 आम्ही घेतो, पण लोकांसाठी सुविधा पण तशाच आहे. काय सुविधा आहे? कधी एकदा डोळ्याने बघा, येऊन बघा, प्रत्यक्ष पहा. तुमच्या नगर औरंगाबाद रस्त्यावर गाव आहे माझं, वाळूज बजाज कंपनीच्या समोर. काय सुविधा आहे? 4 नळातून पाणी येतं ताई माझ्या गावात. 4 नळातून, एक नळ नाही, 4. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट नळ बंद नाही. पहिल्या नळातून पाणी येतं ते साधं धुण्या भांड्याला. दुसऱ्या नळातून पाणी येतं ते जायकवाडी धरणावरून नेलेलं फिल्टर पाणी येते, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावा लागत नाही, 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटर, ह्याच क्वालिटीचं पाणी. याच्यापेक्षा थोडं जास्त चांगलं मी चालेल ना सांगतो. माझं पाणी हे पाणी तपासून पहा, याच्यापेक्षा माझं पाणी चांगलं आहे.